कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात मोठी वाढ. पगाराची नवीन यादी जाहीर होणार आहे. तर चला पाहूया, महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वर्षाची सुरुवात अत्यंत आनंददायी बातमीसोबत झाली आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ जाहीर केली आहे. केंद्र शासनाच्या धोरणांना अनुसरून हा निर्णय राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. वाढत्या जीवनयात्रेच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांना आर्थिक बळकटी प्रदान करणारा आहे. तर भत्तावाढीचे मुख्य ठळक मुद्दे कोणते आहेत? तर राज्य शासनाने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार महागाई निर्देशांकातील वाढीचा विचार करीत कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. पूर्वीचा भत्ता दर 58% असताना नव्या आदेशानुसार यात 2 ते 3% वाढ करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे सुधारित भत्ता दर आता 60 ते 61% इतका झाला आहे. हा बदल कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात ठोस फरक निर्माण करण्यात आला. मासिक वेतनात अनपेक्षित वाढ. या भत्तावाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात 1000 रुपयापासून तर 5000 रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पातळीवर अवलंबून असेल. उच्च पगार श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अधिक रकमेचा फायदा होणार असताना कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पगाराप्रमाणे योग्य वाढ मिळेल. हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या खरेदी क्षमतेत वाढ करून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणेल. 8व्या वेतन आयोगाची माहिती. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत प्रचंड उत्सुकता आणि अपेक्षा आहेत. तांत्रिक दृष्टीने 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून विचाराधीन असला तरी त्यांच्या शिफारशीच्या पूर्ण अंमलबजावणीसाठी काही कालावधी आवश्यक असल्याचे दिसून येते. समितीचा शिफारशीचे सविस्तर मूल्यांकन करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पगारवाढ 2037, 27 किंवा 28 मध्ये प्रभावी होऊ शकते. वेतन वितरणाची यंत्रणा. आता वित्त विभागाच्या ताज्या सूचनांनुसार वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या नियमित मासिक पगारासोबत जोडला जाईल. जानेवारी 2026 पासूनचा संचित फरक फेब्रुवारी अथवा मार्च महिन्याच्या वेतनात थकबाकी म्हणून समाविष्ट करण्यात येईल. या व्यवस्थेमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ वेळेवर मिळेल आणि त्यांची आर्थिक योजना करण्यात सोपे होईल. घरभाडे भत्त्यातील सुधारणा काय आहेत? तर महागाई भत्ता 50%च्या पलीकडे गेल्यामुळे नियमांनुसार घरभाडे भत्त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. विविध शहरांच्या श्रेणीनुसार घरभाडे भत्ता निश्चित केला जातो आणि महागाई भत्ता वाढीमुळे अनेक शहरांमध्ये HRA मध्येही सुधारणा पाहायला मिळेल. हे विशेषतः महानगरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण त्यांचे राहणीमानाचे खर्च अधिक असतात. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी लाभ कोणते आहेत? तर या योजनेचा फायदा केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनावर सुधारित 60 ते 61% महागाई भत्ता लागू होईल. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही उल्लेखनीय वाढ दिसून येईल. वयोवृद्ध सेवानिवृत्तांसाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा आहे, कारण त्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल. आर्थिक परिणाम आणि भविष्यकालीन अपेक्षा कोणत्या? तर या निर्णयामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हे शासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. संतुष्ट आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कर्मचारी वर्ग हा कार्यक्षमतेसाठी आवश्यक असून या निर्णयाचे दूरगामी सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता वाढल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. आता महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत स्वागतार्ह आहे. महागाई भत्त्यातील वाढ, घरभाडे भत्त्यात सुधारणा, 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आश्वासने या सर्वांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांचेच नाही तर त्यांच्या कुटुंबियांचे आणि सेवानिवृत्तांचेही जीवनमान सुधारेल. सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेली ही पावले प्रशंसनीय आहेत आणि भविष्यात अशाच अधिक कल्याणकारी योजनांची अपेक्षा आहे. थँक्यू.